कधी असं झालंय का की काही गोष्टी ना आयुष्यभर लक्षात राहतात, पण काही गोष्टी शिकल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण विसरून जातो. याच्या मागे एक शास्त्र आहे आणि ते दडलंय शिकवण्याच्या पद्धतीत. आज आपण ह्याच कलेचा आणि विज्ञानाचा उलगडा करणार आहोत आणि पाहणार आहोत की साधी वाटणारी साधनं वर्गात नेमकी काय जादू करतात. तर आजच्या आपल्या चर्चेचा हा रोडमॅप आहे. आपण सुरुवात करू का या प्रश्नाने, म्हणजे ही साधनं मुळात महत्वाची का आहेत. मग आपण बघू काय, म्हणजे कोणकोणती साधनं असतात. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं कसं, म्हणजेच ही साधनं प्रभावीपणे वापरायची कशी. चला तर मग सुरू करूया. चला तर थेट मुद्द्यावर येऊया. शिकवण्याची साधनं म्हणजे काही वर्गाची सजावट नाही, ती शिक्षणाच्या भक्कम इमारतीचा पाया आहेत. हा पाया नेमका का आणि कसा महत्वाचा आहे ते आपण या पहिल्या भागात समजून घेऊया. जरा विचार करा, एखादी किचकट संकल्पना मुलांना अशा प्रकारे कशी समजावून सांगता येईल की ती त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. शिकवण्याची साधनं खरं तर याच प्रश्नाचं उत्तर आहेत. ही साधनं म्हणजे काही वर्गातली शोभेची वस्तू नाहीत, ती शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. अमूर्त अवघड कल्पनांना मूर्त म्हणजे ठोस रूप देणं. जसं भूमितीतला त्रिकोण हा शब्द हवेत विरून जातो, पण डोळ्यासमोर ठेवलेले त्रिकोणाचं मॉडेल कायमचं लक्षात राहतं. अगदी तसंच इथे एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही साधनं माहिती वाहून नेण्याचं काम करतात, पण त्या गाडीत कोणती माहिती भरायची हे पूर्णपणे शिक्षकाच्या हातात असतं. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती देण्याची जबाबदारी खूप मोठी आहे, नाहीतर चुकीची संकल्पनाच मुलांच्या डोक्यात पक्की बसू शकते. तर ही साधनं का महत्वाची आहेत हे आपल्या लक्षात आलं. आता वळूया काय या प्रश्नाकडे, म्हणजे ही साधनं नक्की आहेत तरी काय. यासाठी आपल्याला इलस्ट्रेशन ही संकल्पना जरा विस्ताराने समजून घ्यावी लागेल, ज्याच्या खाली अनेक वेगवेगळे प्रकार येतात. इलस्ट्रेशन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन चित्र येतात, पण शिक्षणशास्त्रात याचा अर्थ खूप मोठा आहे. अशी कुठलीही गोष्ट जी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना, कानांना किंवा त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देते, ती इलस्ट्रेशनच आहे. मग ते विज्ञानाच्या प्रयोगाचं मॉडेल असो किंवा इतिहासातला एखादा प्रसंग. बरं, ही विभागणी खूपच इंटरेस्टिंग आहे. असं समजा की हा एक प्रवास आहे, ठोस गोष्टींपासून ते एकदम अमूर्त कल्पनांपर्यंतचा. पहिला टप्पा म्हणजे भौतिक. म्हणजे काय, तर जिथे आपण वस्तूंना प्रत्यक्ष हात लावू शकतो, जसं की खरंखुरं फूल. दुसरा टप्पा चित्रमय. आता आपण तेच फूल चित्रात बघतोय. आणि तिसरा टप्पा म्हणजे शाब्दिक, जिथे आपण कमळासारखे डोळे असं काहीतरी म्हणतो आणि थेट कल्पनाशक्तीलाच हात घालतो. पाहिलं किती सोपं आहे. आता चित्र किंवा आकृत्या वापरताना काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे चित्र मोठं आणि स्पष्ट हवं, कारण शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्यालाही ते दिसायला हवं. दुसरं, ते अचूक हवं, कारण चुकीची माहिती लक्षात राहून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते योग्य वेळीच समोर आणावं, नाहीतर मुलांचं लक्ष मुख्य मुद्द्यावरून दुसरीकडे जाऊ शकतं. चला, आता काही खास शिकवण्याच्या साधनांच्या दुनियेत एक फेरफटका मारूया. ही ती साधनं आहेत ज्यांचा उल्लेख मूळ अभ्यासात वारंवार येतो. ही स्लाइड आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. एकच साईज सगळ्यांना फिट होत नाही. प्रत्येक विषयाची आणि संकल्पनेची गरज वेगळी असते. सिनेमा एखादी प्रक्रिया किंवा हालचाल दाखवण्यासाठी उत्तम आहे, तर टेप रेकॉर्डर भाषा शिकवताना उच्चार सुधारण्यासाठी. आणि आपला फळा, तो तर आजही शिक्षकाचा सर्वात जवळचा मित्र आहे, जिथे कल्पनांना प्रत्यक्ष आकार मिळतो. जरा विचार करा, टेलिव्हिजनने शिक्षणात काय क्रांती घडवली असेल. त्याने वर्गाच्या 4 भिंती अक्षरशः तोडून टाकल्या आणि बाहेरचं अख्खं जग मुलांसमोर आणलं. मग ते समुद्राच्या तळाशी असलेलं जीवन असो किंवा अंतराळातलं यान, टेलिव्हिजनमुळे ते सगळं थेट वर्गात पोचलं. तक्ते किंवा चार्ट्स यांना आपण वर्गाचे मूक शिक्षक म्हणू शकतो. ते तिथे कायम भिंतीवर असतात आणि विद्यार्थ्यांची नजर जाता येता त्यांच्यावर पडते. यामुळे माहिती नकळतपणे त्यांच्या मनात ठसते. म्हणूनच ते सुवाच्य, मोठे आणि आकर्षक असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आता आपण कसे या भागात आलो आहोत. यात आपण आधी पाहणार आहोत की एक चांगलं साधन स्वतः कसं असलं पाहिजे, म्हणजे त्याची रचना आणि गुणवत्ता कशी असावी. एका उत्तम साधनाचं रहस्य काय असतं, तर ते म्हणजे साधेपणा आणि स्पष्टता. माहितीची मांडणी तार्किक असावी, अक्षरं सहज वाचता येतील इतकी मोठी असावीत आणि रंगसंगती डोळ्यांना त्रासदायक नसावी. थोडक्यात सांगायचं तर ते साधन पाहिल्यावर शिकण्याची उत्सुकता वाढायला हवी.
डोक्याला ताप नको. एक उत्तम साधन तयार करणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे, पण उरलेली अर्धी तयारीमध्ये आहे. जसा एखादा कलाकार रंगमंचावर जाण्यापूर्वी रियाज करतो, तसंच शिक्षकाने धड्याच्या आधी साधनं तपासून बघायला हवीत. ती सगळ्यांना दिसतील याची खात्री करायला हवी, कारण ऐनवेळी होणारा गोंधळ शिकण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा आणू शकतो. आता आपण शेवटच्या आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही साधनं वर्गात प्रभावीपणे वापरण्याचे नियम नेमके आहेत तरी काय? तर मग ह्या साधनांच्या प्रभावी वापराचं सूत्र काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे हेतू. म्हणजे जे साधन आपण वापरतोय ते अभ्यासक्रमाशी संबंधित असायलाच हवं. नाहीतर काय, फक्त वेळ वाया जाणार. आणि हो, ते फक्त शोपीस म्हणून नाही वापरायचं, त्यातून खरंच काहीतरी शिकवायचं आहे. सगळ्यात मोठा नियम, अतिरेक टाळा. एकाच वेळी 10 साधनं दाखवून मुलांना गोंधळात टाकण्यापेक्षा एकच साधन नीट व्यवस्थित वापरणं 100 पटीने चांगलं. हा मुद्दा अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखा आहे. शिकवण्याची साधनं म्हणजे आपल्या हत्यारांच्या पेटीसारखी आहेत. प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट हत्यार असतं. आपण स्क्रू ठोकण्यासाठी हातोडा नाही वापरत. तसंच प्रत्येक संकल्पनेसाठी योग्य साधनाची निवड करणं हेच तर शिक्षकाचं खरं कौशल्य आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. साधन कितीही भारी असो, कितीही आधुनिक असो, शिक्षकाचा कौशल्य सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण शिक्षकच ठरवतो की त्या साधनाचा वापर केव्हा आणि कसा करायचा, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने प्रभावी ठरते. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. ज्या काळात हे सगळं लिहिलं गेलं तेव्हा इंटरनेट नव्हतं. आज आपल्याकडे ॲप्स, व्हिडिओज आणि व्हर्च्युअल रियालिटीसारखी साधनं आहेत. पण गंमत अशी आहे की ही मूलभूत तत्त्व आजही तंतोतंत लागू होतात. मग प्रश्न असा आहे की आजच्या या डिजिटल साधनांच्या जंजाळात आपण ही साधी पण अत्यंत महत्त्वाची तत्त्व विसरत तर चाललो नाही ना? यावर नक्की विचार करा.